सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 ऑगस्ट 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. अन्न औषधची पहिल्या कारवाईत सेटलमेंट. शामगाव बोगस दूध प्रकरण तोड करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चर्चा. राज्यात भेसळखोरांवर कारवाई सुरू असताना सातारा जिल्ह्याचा अन्न औषध विभाग थंड पडला आहे. भेसळखोरावरील किरकोळ छाप्यात अधिकाऱ्यांची जोरदार छापाछापी सुरू झाली आहे. अनेकांचे रेट वाढले आहेत. कराड तालुक्यातील शामगावमध्ये बोगस दूध बनवणाऱ्या टोळीवरील पहिल्या कारवाईत सेटलमेंट झाली. यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठा हात मारल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. वर्णसूत्रे हल्ल्यावर पडलेल्या दुसऱ्या रेड नंतर भेसळखोरांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. एबीडी येथील तो सेटलमेंट किंग कोण, सध्या त्याचे नाव चर्चेत आहे. राज्यात अन्न औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कारवाई धडाका लावल्याने भेसळखोरांचे धावे दणाणले आहे. भेसळखोरांवर निर्माण झालेली दहशत ही अन्न औषध विभागात खाली जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चरण्याचे कुरण बनले आहे. साताऱ्यात अन्न औषध विभागाच्या कारवाया थंडवल्याने संशय घेतला जाऊ लागलाय. किरकोळ छापे, अर्धवट कारवायांनी थेट सेटलमेंटची चर्चा साताऱ्याच्या अन्न औषध विभागाच्या कारभारावर प्रश्नांची निर्माण झाले आहे. साताऱ्यात भेसळखोरांवर कारवाई करण्यापेक्षा अन्न औषध प्रशासन काही अधिकारी भेसळ सम्राटांविरोधात हातमिळवणी करत असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरची आत्महत्या झाली आहे. आता दुसऱ्याची वाट पाहताय का? डॉक्टर मदने मॅडम यांच्या कामाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. डॉक्टर राजेंद्र उपनवर यांच्या बाबतीत जो काही अन्याय झाला तो दूर झाला पाहिजे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील मागील वर्षी एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. आता दुसऱ्या एका डॉक्टरने सुसाईड नोट लिहून खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मदने मॅडम यांच्या कामाबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. फिटनेस सर्टिफिकेट फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी देण्याचा नियम असतानाही परस्पर फलटण उपजिल्हा रुग्णालय पातळीवर सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टर मदने यांच्या कामाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. तसेच तिथे कार्यरत असणारे डॉक्टर राजेंद्र उपनवर यांच्यावरती जो काही अन्याय झालाय तो दूर व्हायला पाहिजे. नाहीतर भविष्यात त्यांनी आपल्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास त्याला पूर्णपणे प्रशासनाने राज्य सरकार जबाबदार असेल. दिसला मटका तर अंमलदारावर कारवाईचा फटका. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा इशारा. चोरी छुपे मटका सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे. अवैध व्यवसायांविरोधात अधूनमधूनच कारवाई होत असली तरी त्यांना कायमस्वरूपी आबत नसल्याची नागरिकांची भावना आहे. एखाद्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली जाते, मात्र काही दिवसांनी त्याच परिसरात पुन्हा व्यवसाय सुरू होत असल्याचे चित्र असल्याने केवळ तात्पुरत्या कारवाईऐवजी या प्रकारांच्या मुळावर घाव घालण्याची गरज व्यक्त होत आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध व्यवसाय विरोधात मोहीम तीव्र करताना ज्या भागात अवैध व्यवसाय असेल तेथील बीट अंमलदार कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या सत्ता स्थापनेच्या 4 महिन्यानंतर मोये म्हणे कामचुकार अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवणार. नोटिसा कसल्या पाठवता, ऐकणार नसतील तर कारवाई करा. आणि प्रशासन प्रमुख म्हणून सीयू याशिनी नागराजन आणि प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गुले यांच्या कामाची जबाबदारी निश्चित करा. जिल्हा परिषदेच्या अर्थसमितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या वारंवार गैरहजेरीवर संताप व्यक्त करण्यात आला. बैठकीत स्वतः उपस्थित राहण्याऐवजी प्रतिनिधी पाठवण्याची वाढती प्रवृत्ती गंभीर असल्याचे सांगत अशा दांडी बांधणार अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या 4 महिन्यानंतर ही परिस्थिती असल्यास पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही हे त्यातून सिद्ध होते. पदाधिकारी म्हणे कामचुकार अधिकाऱ्यांना नोटीस पाठवा, मात्र नोटिसा कसल्या पाठवता, ऐकत नसतील तर कारवाई करा. आणि सर्व अधिकाऱ्यांसमोर एक उदाहरण ठेवा की तुम्ही कर्तव्यात कुचराई केली की तुम्हाला शिक्षाही होणारच. तसेच प्रशासन प्रमुख म्हणून सीयू याशिनी नागराजन आणि प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गुले यांच्या कामाची जबाबदारी निश्चित होणार का नाही असा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे. केळघर घाट 5 दिवसानंतर खुला. मेढा महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाट रविवारपासून अखेर वाहतुकीसाठी खुला झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी घाट खुला करण्यात आला. मागील आठवड्यात केळघर परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे केळघर घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळले होते. त्यामुळे 28 जुलैपासून सुरक्षा कारणास्तव घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. गेल्या 2 दिवसापासून पावसाने उघडून दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 ऑगस्ट रोजी घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक सुरू केली. कोळेत विनापरवानगी स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न. ग्रामस्थांचा वीज कंपनीस तीव्र विरोध. बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुनेच मीटर बसवण्याची वेळ. कोळे तालुका कराड येथे वीज ग्राहकाची परवानगी न घेता जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी संबंधित कुटुंबियांनी तीव्र विरोध केल्यानंतर बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्याची वेळ संबंधित कर्मचाऱ्यांवर आली. संबंधित कुटुंबाची परवानगी किंवा मागणी नसताना स्मार्ट मीटर बसवून येत, अन्यथा कटू प्रसंगाला सामोरं जावं लागेल असा इशारा कोळे ग्रामस्थांनी दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते निवास मोरे यांच्यासह घरमालक व परिसरातील नागरिकांनी विरोध करून मीटर बसवू दिला नाही. बांधकाम खाते शासनाचा पगार घेते की ठेकेदाराचा, ग्रामस्थांचा सवाल. कामाच्या मनमानी व विसंगतीबाबत मसूरकरांचा काम बंद रास्ता रोको. मायनी पाटण दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विविध तक्रारीबाबत वारंवार होत असलेले अधिकारी ठेकेदाराचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि ग्रामस्थांना विश्वासघातक दबावटी मनमानी पद्धतीने होत असलेले रामभरोसे काम म्हणजे अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक बांधकाम खाते शासनाचा पगार घेते की ठेकेदाराचा असा सवाल उपस्थित करत या विसंगती विरोधात मसूर ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मसूर येथील जुना स्टँड चौकात काम बंद व रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, कराड उत्तर तहसील कराड, मसूर पोलीस ठाणे आदींना देण्यात आले आहे. पशुमृत्यूंनी पाटणमधील बळीराजा अहवाल दिले. नाडे बेलवड्यानंतर मल्हारपेठेत दुधाळ मस गायगावली. एकाच पशुखाद्यावर संशय अधिक घडत.
बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी. पाटण तालुक्यातील नाडेनवा रस्ता बेलवडे खुर्द येथे 8 दुभत्या व गाभण म्हशींच्या अचानक मृत्यूचे गुढ असतानाच मल्हारपेठ येथे आणखी एका दुधाळ म्हशीचा मृत्यू झाल्याने पशुमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाडे येथील शेतकरी विष्णू पवार यांच्या 3, राजेंद्र पवार यांच्या 2 तर बेलवडे खुर्द येथील 3 शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एक अशा एकूण 8 म्हशी दाखवल्या होत्या. आता मल्हारपेठ येथील माजी उपसरपंच तथा शेतकरी निलेश चव्हाण यांच्या दुधाळ म्हशीचाही मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली आहे. घटनेची गंभीर दखल घेत पशुवैद्यकीय विभागाने मृत म्हशींचे शवविच्छेदन करून चारा, खाद्य, पाणी तसेच विविध अवयवांचे नमुने पुणे व औंध येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अंतिम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात सर्व जनावरांना एकाच कंपनीचे पशुखाद्य दिले असल्याचे समोर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित खाद्याचा वापर व विक्री तात्पुरती थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. रणसिंगवाडी तालुका खटाव जिल्हा परिषद शाळेमध्ये चोरी, एकाला अटक. रणसिंगवाडी तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांचे कुलूप तोडून 17,000 रुपयाच्या 2 टेलिव्हिजन साहित्य चोरी केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताला पुसेगाव पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. या प्रकरणी मुख्याध्यापक चंद्रकांत दशरथ गिरी राहणार फडतरवाडी नेर तालुका यांच्या फिर्यादीवरून निखिल शामराव मसुगडे राहणार रणसिंगवाडी तालुका याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने संशयिताला मुद्देमालासह ताब्यात घेतले. फलटणजवळ मारहाणात युवकाचा मृतदेह. फलटण तालुक्यातील पिंपरत खंडोबानगर येथील युवकाचा मृतदेह फलटण गिरवी मार्गावर मारहाणात संशयित स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. हा मृत्यू अपघाती की यामध्ये काही अन्य कारण आहे याचा तपास फलटण शहर पोलीस करत आहे. निलेश भगवान जाधव व 38 शनिवार दिनांक 1 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न आलेल्या कुटुंबियांनी नातेवाईक परिसर याकडे शोध घेतला, मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. रविवार दिनांक 2 ऑगस्ट सकाळी फलटण गिरी रस्त्यावर जाधव वडण्याची महादेवमुळा परिसरातील मारणात एका गुराख्याला मृतदेह दिसला. त्याने याबाबत फलटण शहर पोलिसांना माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.